मी देव झालो असं स्वतःला कोणीही म्हणवून घेऊ नये, तुमच्यातलं देवत्व लोकांना ठरवू द्या. मोहन भागवतांचं वक्तव्य. क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखं कधीही होऊ नये असाही सल्ला दिला. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ही शेवटची निवडणूक. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं वक्तव्य. मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा 5 वर्षांपासून अडगळीत. मध्य रेल्वेच्या नियम बदलामुळे पुतळा धूळ खात पडल्याची चर्चा. एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. रामदास कदमांचा मुलगा आमदार योगेश कदमांना भाऊबंदकीचा सामना करावा लागणार. दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांच्यासमोर नवं आव्हान. चुलत भाऊ अनिकेत कदम विरोधात प्रचार करणार. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एक्या महाराष्ट्रात. पहिल्या तिमाहीमध्ये 70,000 कोटींची गुंतवणूक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. परकीय गुंतवणुकीबाबत फडणवीसांचा दावा बोगस. खरं तर यांनी गुजरातलाही महाराष्ट्राच्या पुढे नेऊन ठेवलंय. विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची टीका. निलेश राणेंना सोलापुरातील एमआयएमच्या फारुख शाब्दी यांचं आव्हान. विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंना जागा दाखवून देणार. निलेश राणेंच्या टीकेला सोलापुरातील एमआयएमच्या फारुख शाब्दी यांचं प्रत्युत्तर. जयदीप आपटेच्या बचावासाठी उभी ठाकलेली कायदेपंडितांची फौज पूर्णतः भाजपशी संबंधित. संजय राऊतांची भाजपवर पुन्हा बोचरी टीका. जितेंद्र आव्हाडांविरोधात संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनानं मदत देणं बंद केल्याचा आव्हाडांनी आरोप केला होता. कडेगावमधील सभेमध्ये जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये गप्पा रंगल्या. दोघांमध्ये रंगलेल्या मनसोक्त गप्पा हा कार्यक्रमाच्या ठिकाणी चर्चेचा विषय बनला. सुसंस्कृत महाराष्ट्राची मिंधे भाजपनं वाट लावली. बदलापूर गोळीबार प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची टीका. सोलापूरमध्ये काँग्रेसचा 11 पैकी 6 जागांवर दावा. काँग्रेसच्या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटेंची मागणी. चेतन नरोटेंच्या मागणीला प्रणिती शिंदेंनी देखील दुजोरा दिला. रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरेंना सुनील तटकरेंकडून समज. राज्यपाल नियुक्त आमदारांसंबंधी अजून निर्णय नाही, त्यामुळे प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देऊ नका, तटकरेंची सूचना. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजामध्ये आंदोलन. कार्यकर्त्यांकडून रविवारी राज्यभर आंदोलनाचा इशारा. बाकी कोणावर बोलू नका, आपलं टार्गेट फक्त फडणवीस. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांना सुप्रिया सुळेंचे आदेश. शिंदेचे बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं, पवार गटाची टॅगलाईन. तर मनोज जरांगेंवरही टीका न करण्याचे सुळेंचे आदेश. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर आज हायकोर्टाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी. मराठा समाजाला मागास ठरवणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू आहे. सांगलीमध्ये ओबीसी संघटनेची आज महत्त्वाची बैठक. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाकेंसह प्रमुख नेते उपस्थित राहणार. बैठकीतून ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत असल्याची सूत्रांची माहिती. अमित शहा रविवारी रात्री मुंबईमध्ये येणार. सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार. भाजपात जम्मू काश्मीर निवडणुकांचं रणशिंग फुंकणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करणार. मनोज जरांगेंच्या घोंगडी बैठकांचा आजचा 2रा दिवस. बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील तेलगावमध्ये घोंगडी बैठक होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रात्री वर्षा बंगल्यावर गाठीभेटी. दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा. उद्योगपती गौतम अदानी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर. अदानी आणि शिंदेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात. धारावी म्हणजे आपल्यासाठी केवळ नागरी विकास नसून 10 लाख नागरिकांची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करून देण्याची जबाबदारी. उद्योगपती गौतम अदानींचं वक्तव्य. आयुष्यात बंधनं झुगारण्याची हिंमत दाखवणारी व्यक्तीच प्रगती करू शकते. उद्योगपती गौतम अदानींनी यशाचा मंत्र सांगितला. शिक्षक दिनानिमित्त जयहिंद कॉलेजमध्ये अदानींचं व्याख्यान. साताऱ्यातील खंबाटकी घाटामध्ये वाहतूक विस्कळीत. घाट चढताना 2 ट्रक पडले बंद. अपघातस्थळी पोलीस आणि क्रेन दाखल. ट्रक हटवण्याचं काम सुरू. मुंबई गोवा हायवेवर सलग 2ऱ्या दिवशी मुंबईकरांची वाहतूक कोंडी. सुकेळीखिंड, लोणेरे परिसरात वाहनांच्या रांगा. पावसाच्या सरी आणि महामार्गावरच्या चिखलामुळे वाहतूक मंदावली.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी. गणेशोत्सवासाठी पुणे कराड मार्गे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुण्याकडून येणाऱ्या लेनचाही पोलिसांकडून वापर. ठाणे पालिका आयुक्तांसोबत वाहतूक अधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक. बैठकीत ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढणार. पालघरमध्ये भिवंडीवाडा मनोरिया राज्य महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास स्थानिकांकडून आंदोलनाचा इशारा. घोडबंदर रोडवर अपघात. एसटी बस डिवायडरवर चढली. ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर एसटीचा अपघात. नवी मुंबईकरांना गणपती बाप्पा पावले. मेट्रोच्या तिकीट दरात 33% घट. सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कपात. 40 रुपयांऐवजी आता तिकीट दर 30 रुपये असेल. महाराष्ट्र मध्य प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण होण्यापूर्वीच तुमसरमध्ये रस्त्याच्या कडा कोसळल्या. ओव्हरलोड भरधाव वाहनं धावत असल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता. दोषींवर कारवाई करण्याची शरद पवार पक्षाची मागणी. मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान बेस्टची 24 तास सेवा. 7 ते 16 सप्टेंबर या काळामध्ये 9 मार्गांवर 27 अतिरिक्त बसेस चालवणार. गणेशोत्सवात कोकणात रेल्वे मार्गावर 310 गाड्या धावणार. मध्यम, पश्चिम आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं 310 विशेष फेऱ्या. कोकणातल्या 8 स्थानकात प्रथमोपचार केंद्रही. मुंबईच्या अंधेरी परिसरातून कोकणात जाण्यासाठी 100 बसेसची सुविधा. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख मुर्जी पटेल यांच्या माध्यमातून 100 लक्झरी बसेसची सोय. गणेशोत्सव काळामध्ये कोस्टल रोड 24 तास वाहतुकीसाठी खुला राहणार. दक्षिण मुंबईतील कोंडी सोडवण्यासाठी विशेष ग्रीन कॉरिडॉर. ग्रीन कॉरिडॉरमध्ये कोस्टल रोडचाही समावेश. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतल्या बाजारपेठा फुलल्या. दादरच्या बाजारपेठेत साहित्याची खरेदीसाठी गर्दी. विदेशी तरुण तरुणींना शिवकालीन मर्दानी खेळाची भुरळ. पुण्यामध्ये यंदा जर्मनीची तरुणीही मर्दानी खेळ सादर करणार. शिवाजीराजे मर्दानी आखाड्यामध्ये जर्मनीच्या तरुणीचा सराव. कमला मिल्स कंपाऊंडमध्ये गेल्या 5 वर्षात लागलेली ही तिसरी आग. या ठिकाणी अनधिकृत कामं सुरू. 3 आमदार असून अनधिकृत कामांकडे दुर्लक्ष. मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा आरोप. पुण्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. खडकवासला धरणातून 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. बाबा भिडे पूल सध्या वाहतुकीसाठी बंद. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लाडकी बहिणीच्या जाहिरातीवरून चर्चा. राष्ट्रवादीच्या जाहिरातीबाबत शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं तर लाडकी बहिणीच्या अनुषंगानं एक एसओपी तयार करूया. देवेंद्र फडणवीसांची भूमिका. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,60,00,000 महिलांना 4,787 कोटींचं वाटप. महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती. बारामतीमध्ये भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब. लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो. लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत मोठा हंगामा. गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय मुख्यमंत्री हा शब्द वगळण्याची हिंमत अर्थमंत्री करू शकतात का? आमदार रोहित पवारांचा सवाल. जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शहा, नितीन गडकरींसह अन्य नेत्यांचा समावेश. राज्यामध्ये 1,17,000 कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये गुंतवणूक. 29,000 रोजगार निर्मिती. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. स्वदेश ड्रीम विलेज उपक्रमामध्ये आता 1,000 गावांचा समावेश. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्वदेश फाउंडेशनशी करार. बोरिवली ते विरारच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी पश्चिम रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील. कामामध्ये अडथळा ठरणारी 2,612 कांदळवनं तोडण्याची परवानगी दिली. नव्या मार्गिकांमुळे वेळेची बचत होऊन प्रदूषणही कमी होईल. हायकोर्टाचं निरीक्षण. पंतप्रधानांच्या खुर्चीसह पंतप्रधान कार्यालयासाठी चंद्रपुरातील सागवान वापरणार. 3,000 घनफूट सागवान चंद्रपुरातून रवाना होणार. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतून तांदूळ चोरताना मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी पकडलं. रात्री 11च्या दरम्यान हा प्रकार समोर आला असून चोरीसाठी वापरलेले बोलेरो पिकअप वाहन ताब्यात.
मनमाडमधील काकड कुटुंबातील 1 वर्षांच्या मुलानं विक्सची संपूर्ण डबी गिळली. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानं गिळलेली डबी बाहेर काढण्यात यश. काकड कुटुंबियांना देवदूताचा अनुभव. पश्चिम बंगालमधून बुलढाण्यामध्ये गांजाची तस्करी. पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधून 43 किलो गांजासह युवकाला अटक. पुणेकरांचा यंदा पर्यावरणपूरक मखरांकडे कल. बोहरी आळीमध्ये एका दुकानात जुनं मखर द्या आणि नवीन मखर डिस्काउंटमध्ये घेऊन जा अशी ऑफर. कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. सूत्रांच्या हवाल्यानं बातमी. विनेश निवडणूक लढवणार, बजरंग प्रचार करणार. हरियाणासाठी काँग्रेसची पहिली यादी आज येऊ शकते. पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारचं बलात्कार विरोधी विधेयक अडकलं. राज्यपालांनी सध्या अपराजिता विधेयकावर बंदी घातली. बंगाल सरकारकडून अहवाल मागवत फटकारलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.